जमीन किंवा घर घेताना लाखो रुपये मोजले पण मालकी मिळालीच नाही, किंवा मालकी दिली पण पैसे बुडाले, असा धक्कादायक आणि नुकसान करणारा अनुभव समाजात अनेकांना येतो. बापरे, हा प्रश्न ऐकायला जेवढा धडकी भरवणारा आहे तेवढाच तो वास्तवात अनेकांचा रोजचा अनुभव आहे. हो ना. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय शेतकरी, जमीन मालक आणि आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच, कारण यात आयुष्याची पुंजीपणाला लागलेली असते. अगदी खरंय. आयुष्याची कमाई लावून एखादी मालमत्ता घेतली जाते आणि एका साध्या कायदेशीर चुकीमुळे ती मालमत्ता वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडते. हो, आणि म्हणूनच यावर सविस्तर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फक्त करार करणे आणि प्रत्यक्ष खरेदी खत करणे यात नक्की काय फरक आहे. तसंच फसवणूक कशी टाळायची आणि फक्त नागरिकच नाही तर महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून होणाऱ्या चुका कोणत्या आणि त्या कशा दुरुस्त करायच्या याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. अगदी योग्य. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, मालमत्तेचे व्यवहार हा असा भाग आहे जिथे अज्ञानाची किंमत लाखो रुपयांत मोजावी लागते. मला सांगा, ग्रामीण भागात किंवा अगदी शहरातही अनेकदा वास्तवात काय घडतं? लोक खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. एखादा शेतकरी गरजेपोटी जमीन विकायला काढतो. मग गावातल्या गावात तोंडी बोलणी होते किंवा जास्तीत जास्त एखाद्या साध्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं जातं. तिथे धारणा अशी असते की पैसे दिले, व्यवहार पक्का झाला. बरोबर, आता मी इथला मालक असं त्यांना वाटतं. हो ना. लोक त्या जमिनीत पीक घ्यायला लागतात, घराचं बांधकाम सुरू करतात. पण मग पुढे 10 वर्षांनी अचानक विक्रेता म्हणतो, ही जमीन आजही माझ्याच नावावर आहे, मी ती विकणार नाही. किंवा कधी कधी खरेदीदार राहिलेले पैसेच देत नाही. हे सगळं पाहिलं की वाटतं, इथे नक्की गडबड कुठे होतेय? पैसे तर दिलेत, मग मालकी का मिळत नाही? बघा, याच समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात आणि कायद्याच्या रचनेत डोकावून पाहावं लागेल. अच्छा, म्हणजे हा कायदेशीर गोंधळ आहे. हो, इंग्रजांच्या काळात जेव्हा जमिनीचे व्यवहार वाढू लागले तेव्हा कोणतीही एक समान पद्धत नव्हती. जो तो आपापल्या पद्धतीने कागद बनवायचा. म्हणजे प्रचंड गोंधळ होत असेल. अगदी. यावर उपाय म्हणून आणि मालमत्तेच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर चौकट देण्यासाठी आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आणला गेला. तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882, म्हणजेच मालमत्ता हस्तांतरण कायदा. 1882. बापरे, म्हणजे खूप जुना कायदा आहे हा. हो, पण अतिशय भक्कम आहे. या कायद्यातील कलम 54 नुसार विक्री म्हणजे नक्की काय याची स्पष्ट व्याख्या दिली आहे. मग या कलम 54 मध्ये विक्रीची व्याख्या नक्की कशी केली आहे? अतिशय सोप्या शब्दात सांगते. कलम 54 नुसार विक्री म्हणजे पैशांच्या किंवा मोबदल्याच्या बदल्यात मालकी हक्काचे ताबडतोब झालेले हस्तांतरण. म्हणजे ताबडतोब मालकी मिळणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. इथे मालकी हक्क हा शब्द खूप महत्वाचा आहे. पण जेव्हा खरेदीदार आणि विक्रेता ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे विक्रीसाठी करार करतात तेव्हा ते फक्त भविष्यात विक्री करण्याचे एक वचन असते. म्हणजे ती प्रत्यक्ष विक्री नसते. अजिबात नाही. मालमत्ता हस्तांतरण कायदा स्पष्ट सांगतो की केवळ विक्रीचा करार केल्याने त्या मालमत्तेवर खरेदीदाराचा कोणताही कायदेशीर मालकी हक्क निर्माण होत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे लग्नाची बोलणी आणि प्रत्यक्ष लग्न यासारखं आहे. अगदी योग्य उदाहरण दिलंत. लग्नाची बोलणी पक्की झाली म्हणजे लगेच लग्न झालं असं होत नाही. आता बघा, इथेच लोकांचा सर्वात मोठा गोंधळ उडतो. म्हणजे एखाद्याने जमिनीची किंमत 10 लाख ठरवली, त्यातील 9 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले आणि लिहून घेतलं की उरलेला 1 लाख पुढच्या महिन्यात देईन. वास्तवात 9 लाख रुपये दिलेत तरीही त्याला मालक म्हणता येणार नाही. हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत? संपूर्ण व्यवहार पूर्ण होऊन त्याची सरकारी दफ्तरी नोंद होत नाही तोपर्यंत जगाला कसं समजणार की या जमिनीचा मालक बदलला आहे? बरोबर आहे. रेकॉर्डवर तर जुनाच मालक दिसणार. म्हणूनच ॲग्रीमेंट टू सेल हे फक्त 2 व्यक्तींमधलं वचन आहे. जोपर्यंत सेल डीड म्हणजे प्रत्यक्ष खरेदी खत तयार होऊन ते सरकार दरबारी नोंदवलं जात नाही तोपर्यंत मालकी हस्तांतरित होत नाही. गेल्या व्हिडिओवरील कमेंटमध्ये एकाने अतिशय प्रातिनिधिक प्रश्न विचारला होता. त्यांनी लिहिलं होतं की आम्ही 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून घेतलंय, दोघांच्या सह्या आहेत आणि 2 साक्षीदारही आहेत. हा नेहमीचाच प्रश्न आहे. त्यांनी विचारलं की म्हणजे आता ती जमीन आमची झाली ना?
हा समज समाजात खूप खोलवर रुजलेला आहे. हा सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे आणि तो आज आपण इथे पूर्णपणे फोडून काढायला हवा. म्हणजे 100 रुपयांच्या स्टॅम्पवर मालकी मिळत नाही. गैरसमज आहे. करार आणि मालकी यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा. इथे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 म्हणजेच भारतीय करार कायदा याचा संदर्भ घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे भारतीय करार कायदा यावर काय सांगतो? या कायद्यातील कलम 2H आणि कलम 10 यानुसार जेव्हा दोन व्यक्ती एकाच गोष्टीवर एकाच अर्थाने संमती देतात आणि त्यात कायदेशीर मोबदला ठरलेला असतो तेव्हा तो करार वैध ठरतो. म्हणजे त्या कमेंट करणाऱ्या व्यक्तीचा करार बेकायदेशीर नाहीये? नाही, तो करार पूर्णपणे कायदेशीर आणि वैध आहे. पण तो करार केवळ वचनबद्धता सिद्ध करतो. तो कागद मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज अजिबात नाही. म्हणजे करार वैध असणे वेगळे आणि मालकी मिळणे पूर्णपणे वेगळे. अगदी बरोबर. इथे मी 2 क्विक फॅक्ट सांगते जे सर्वांनी लक्षात ठेवायला हवेत. पहिलं तथ्य म्हणजे साध्या कराराने मालकी कधीच मिळत नाही. आणि दुसरं तथ्य म्हणजे 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या व्यवहारासाठी नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे आहे. बापरे. म्हणजे 100 रुपयांच्या वरचा व्यवहार नोंदणीकृतच हवा? हो. हे रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 म्हणजेच नोंदणी कायदा अतिशय स्पष्टपणे सांगतो. पण मला एक सांगा, या सगळ्या प्रक्रियेत नेहमी आपण असं ऐकतो की खरेदीदाराची चूक झाली, त्यांनी कागदपत्रे वाचली नाहीत. पण फक्त सामान्य नागरिक किंवा शेतकरी चुकतात का? नाही, तसं अजिबात नाही. जे अधिकारी किंवा कर्मचारी या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहेत, ते काही चूक करत नाहीत का? अनेकदा सरकारी कार्यालयांवर आंधळा विश्वास ठेवला जातो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. चुका दोन्ही बाजूनी होतात. पहिल्यांदा नागरिकांच्या चुका पाहूया. लोक अनेकदा जुने दस्त, 7/12 किंवा फेरफार नोंदी नीट तपासत नाहीत. आणि स्टॅम्प ड्युटीचं काय? ती तर सर्वात मोठी चूक. पैसे वाचवण्यासाठी महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 या कायद्यानुसार जे मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे ते कमी भरण्याचा प्रयत्न केला जातो. हे झालं नागरिकांच्या पातळीवर. आणि मग अधिकाऱ्यांच्या पातळीवर काय होतं? अधिकाऱ्यांकडूनही गंभीर चुका होतात. रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 चे कलम 17 सांगते की सेल डीडची नोंदणी अनिवार्य आहे. आता उपनोंदणी अधिकारी यांची जबाबदारी असते की कागदपत्रे खरी आहेत की नाही हे तपासणे. पण कामाचा प्रचंड ताण किंवा निष्काळजीपणामुळे कागदपत्रांमध्ये त्रुटी असतानाही दस्त नोंदणीकृत केले जातात. म्हणजे हद्दी चुकीच्या लिहिणे किंवा मूळ मालक मयत असताना भलत्याच वारसाची नोंद करणे? अगदी तसंच. आणि एकदा ही नोंदणी झाली की ममग पुढचा टप्पा येतो तो तहसील कार्यालयाचा. तिथे त्याहून मोठ्या चुका होऊ शकतात. 7/12 नाव लावताना? हो. खरेदी खत झाल्यानंतर जेव्हा 7/12 उतार्यावर नवीन मालकाचे नाव लावण्यासाठी नामांतरण म्हणजेच फेरफार केला जातो तेव्हा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून चुका होतात. म्हणजे काय होतं नक्की? खरेदी खतात क्षेत्रफळ 2 एकर असतं, पण 7/12 नजर चुकीने 20 गुंठेच लावले जातं. किंवा जुन्या मालकाचे नाव कमी न होता नवीन मालकाचे नाव फक्त खाली जोडले जाते. हे तर खूपच गंभीर आहे. मग अशा वेळी या चुका दुरुस्त कशा करायच्या? जर दुय्यम निबंधकाकडून दस्त नोंदणीत चूक झाली असेल तर दोन्ही पक्षांनी दुरुस्ती दस्त म्हणजेच करेक्शन डीड करून ती चूक सुधारायची. आणि जर 7/12 चूक झाली असेल तर त्या नोंदणीकृत सेल डीडचा आधार घेऊन थेट महसूल अधिकाऱ्यांकडे अपील करता येते. कायदेशीर सेल डीड हा सर्वोच्च पुरावा असल्याने चुकीची नोंद दुरुस्त करणे महसूल प्रशासनाला बंधनकारक असते. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता बघा, एखाद्या सामान्य माणसाला ही प्रक्रिया करायची असेल तर त्यांना नक्की काय आणि कोणत्या क्रमाने करावे? मी याची एक अतिशय सोपी चेकलिस्ट सांगते. हो, सांगा. पहिला टप्पा, निष्णात वकिलाकडून दस्ताचा मसुदा तयार करा. बरोबर. दुसरा टप्पा, शासनाच्या नियमानुसार योग्य मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर तो मसुदा लिहा. तिसरा टप्पा, दोन्ही पक्ष आणि 2 साक्षीदारांच्या सह्या घ्या. 2 साक्षीदार. अच्छा. चौथा टप्पा, उपनोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करा. आणि शेवटचा टप्पा, 5वा टप्पा, नोंदणी झाल्यानंतर तहसील कार्यालयात
सातबारावर नामांतरण करण्यासाठी अर्ज करा. म्हणजे हे 5 टप्पे केले की व्यवहार पूर्ण कायदेशीर झाला. हो, आणि इथे आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. नोंदणीसाठी उपनोंदणी कार्यालयात साधारण 1 दिवस लागतो. फक्त 1 दिवस. हो, आणि पुढे नामांतरणासाठी 15 ते 30 दिवस लागतात. आपण मगाशी स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा मुद्दा काढला होता. समजा एखाद्याने हे नियम पाळलेच नाहीत तर काय शिक्षा होऊ शकते? जर सेल डीडची नोंदणी केली नाही तर तो कागद कोर्टात मालकी हक्काचा पुरावा म्हणून अजिबात ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे स्वतःची मालमत्ता असूनही मालक सिद्ध करता येणार नाही. अगदी तसंच. आणि महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 नुसार जर स्टॅम्प ड्युटी चोरी केली तर त्यावर प्रशासनाकडून जबर दंड आकारला जातो आणि दस्त रद्द सुद्धा होऊ शकतो. समजा एखाद्याने ॲग्रीमेंट टू सेल करून लाखो रुपये ॲडव्हान्स दिले, पण वर्षभराने जमिनीचे भाव वाढले आणि विक्रेता जमीन विकायला नकार देत असेल तर खरेदीदाराने काय करायचं? अशा वेळी खरेदीदार दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतो आणि तिथे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा दावा दाखल करू शकतो. हे स्पेसिफिक परफॉर्मन्स नक्की कसं काम करतं? स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 नुसार कोर्टाला विनंती केली जाते की या व्यक्तीने मला मालमत्ता विकण्याचे वचन दिले होते तर त्याला ते वचन पूर्ण करण्यासाठी सक्ती करावी. म्हणजे कोर्ट थेट आदेश देऊ शकतं? हो, जर खरेदीदाराची बाजू सत्य असेल तर कोर्ट विक्रेत्याला ती मालमत्ता खरेदीदाराच्या नावावर करून देण्याचे आदेश देऊ शकते. हे नियम ऐकायला कडक वाटतात, पण याचे ग्राउंड लेवलला खरोखर काय फायदे होतात? शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे घेता येतात आणि फसवणूक टळते. आणि सामान्य माणसासाठी? सामान्य माणसाला घर घेताना बँक लोन मिळायला खूप मदत होते. म्हणजेच नोंदणीकृत दस्ताशिवाय मालकीची शाश्वती नाही, हेच खरं. बरोबर. तर आपण आजच्या या अत्यंत सविस्तर चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे फक्त वचन आणि सेल डीड म्हणजे प्रत्यक्ष मालकी हक्क. अगदी बरोबर. पैसे दिले की मालकी मिळते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. नक्कीच नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, कारण जागरूकता खूप महत्त्वाची आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.